आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहेत. आता प्रसारित करीत आहोत सूरसंवाद. संवादक समीर शिरवळकर, सादर करते विनोद गवडी. सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. चला तर श्रोते हो, सुरू करूया आपला आजचा सूरसंवाद. आजच्या या सूरसंवाद कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधत आहे समीर शिरवळकर. तांत्रिक सहाय्य पांडुरंग टिकार यांचं, निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं. कार्यक्रमाचे सादर करते विनोद गवळी. सूरसंवाद. हॅलो. हॅलो, सूरसंवाद करते का? हो, कार्यक्रम सूरसंवाद साठी फोन लागला आहे. कोण बोलता आहात आपण? हा, मी अर्चना अनिल कुमार पिलातर. ताई, कुठून बोलता आहात? रामटेकपुरा अकोटवरून बोलत आहे. अर्चना अनिल कुमार पिलातर. बरं बरं बरं. काय म्हणता, अकोटला तर सध्या भरपूर ऊन असेल? हो, खूपच ऊन तापत आहे. पावसाची वाट पाहणं चालू हो आहे. ना. अहो, प्रत्येक जीव, अणू रेणू सगळे जण पावसाची इतकी आतुरतेने वाट बघतात ते. आणि आपला जो अकोला अकोट खामगाव पट्टा आहे, विचारू नका, भयंकर ऊन. पाहुणे सुद्धा या दिवसामध्ये आपल्याकडे यायला पाहत नाही. हा हा. काय म्हणता, आपण काय करता? काही नाही, गृहिणीच आहे मी. अच्छा, बरं बरं बरं. आणि मग आकाशवाणीच्या नियमित श्रोत्या आहात आपण? हो हो, आणि सर्व कार्यक्रम बघते मी, आवडी आहे. बरं. आणि मग एवढ्या आवडीने कार्यक्रम ऐकता, तर त्यातला आवडता कार्यक्रम कोणता आहे तुमचा? सूरसंवाद, बरं हॅलो फरमाई. बरं. असं म्हणजे असं म्हटलं तर सर्वच कार्यक्रम माझ्या आवडीचे आहेत. महिलांचा महिला विश्व असो, असे अनेक कार्यक्रम आहेत जे महिलांसाठी सुद्धा आहेत. महिला मोठ्या प्रमाणात सहभागी सुद्धा होतात. नवनवीन विषयांवर आपण मुलाखती घेतो. तर हे कार्यक्रम सुद्धा महिलांना फार आवडतात. हा. आणि आज सूरसंवाद करता आपण गाणं कोणतं निवडलंय? धरणी आईची माया कशी जाईल वाया. तर तुम्ही कोण बोलत आहात म्हटलं? मी समीर शिरवळकर बोलतोय, कार्यक्रम सूरसंवाद साठी. हा हा, ठीक आहे. ठीक आहे. आकाशवाणी अकोला केंद्राच्या या सूरसंवाद कार्यक्रमात आपण फोन लावला, धन्यवाद. ऐकू. आकाशवाणीचा अकोला केंद्र आणि कार्यक्रम आपल्या सर्वांचा आवडता सूरसंवाद. हॅलो सर, अभिनंदन तुमचं. अभिनंदन कशा करता? अहो, हे आता माझा फोन लागल्याबद्दल उचलला तुम्ही, त्याचा खूप आनंद झाला आम्हाला. तुम्ही आमचं केलं, आम्ही तुमचं करतो अभिनंदन. पण मला सांगा, आपण कोण बोलता आहात? मी उत्तम गवळी बोलतो, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम, कळमेश्वरवरून. बऱ्याच दिवसाचा नाही लागला सर माझा फोन. कोण बोलता आपण? मी कार्यक्रम सूरसंवाद साठी समीर शिरवळकर बोलतो. नमस्कार सर, नमस्कार तुम्हाला. नमस्कार. उत्तम भाऊ, काय करता आपण? काय नाही, आता काय सर, आता वय जास्त झाली, काही काम आता काही करत नाही. पहिला करत जाऊ टेलर काम. बर. पण आता काही करत नाही. आता डोळ्यानं जरा डिम दिसते. तुमच्या आवाजावरनं तुमचं वय जास्त असेल याचा अंदाज आला होता, पण तरी सुद्धा एक विचारणं असतं म्हणून म्हटलं काय करता आपण. खरं तर हे दिवस तुमचे आरामाचे आहेत आणि स्वतःची काळजी घेण्याची आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आता या दिवसांमध्ये स्वतःचीच काळजी घ्या. हो, स्वतःची काळजी तर घेतो सर. आपल्या भागामध्ये उन्हाचा तडाखा सुद्धा मोठ्या प्रमाणात असतो. खूपच आहे ना सर अकोला आपला. आणि सगळेजण पावसाची वाट बघतात. हो, पावसाची वाट बघतात. आता मिरक लागलेलाच आहे. हो. माझा फोन म्हणजे कमीत कमी त्या 25 डिसेंबरला लागला होता. अरे बापरे, डिसेंबर महिन्यात कॉल लागला होता. हो. बरं उत्तम भाऊ, मला सांगा की आता तुम्ही वार्धक्यामुळे टेलरिंग व्यवसाय आता बंद केलेला आहे किंवा कमी केलेला आहे, तर मग तुमचा जो व्यवसाय आहे तो कोणी पुढे नेताय का? नाही सर, आता या 25 पासूनच बंद केला मी. मला आता दिसत नाही त्या सुईत धागा घालायला. त्याच्यामुळे आता ते काय काम करणं कठीणच झालं. मग घरातले इतर मेंबर तो व्यवसाय पुढे नेत नाहीत का?
घरातले मेंबर काय सर, आता मुलं तर नाही, तर आम्ही दोघं पती पत्नी. मग आता तुमचं उदरनिर्वाहाचं साधन काय? उदरनिर्वाहाचं साधन शेती आहे ना सर. अच्छा, पण ती कोण पाहतं? ते भावाचा मुलगा त्यांच्याकडे आहे. बरं बरं बरं. हो. चला, चांगली गोष्ट आहे. आणि या उर्वरित पुढचं जे आयुष्य आहे त्यात तुमच्या दोघांना सुद्धा उत्तम आरोग्य लाभो हीच आमची सदिच्छा आहे. मला सांगा उत्तम भाऊ, आज गाणं कोणतं ऐकायचं? गाणं आता ते जीवनाच्या मंदिरी बांधा पूजा समतेची, अनुसरा शिकवण बुद्धाची. आणि ते गजानन सतरकर एक पाटलाची फरमाईश होती की बाबा तुमचा फोन लागला तर माझं नाव सांगा म्हणून. पाटलांना सांगा की तुम्ही फोन लावा आकाशवाणीला. अहो त्याला लय वेळ सांगितलं, पण ते म्हणतात बाबा लागत नाही. त्यांनी मला कालच भेटले होते ते मला, तर म्हणत गवई साहेब तुमचं जर समजा लागला तर माझं नाव सांगा म्हणून. गजानन सतरकर आहेत. बघा, श्रोते अशी तक्रार करतात ना, म्हणूनच आकाशवाणीने नवा नियम बनवला की कमीत कमी आज समजा आता आज उत्तम भाऊंचा फोन लागलेला आहे, तर मग आता उत्तम भाऊंना विनंती आहे की कमीत कमी 3 ते 3.5 महिने तुम्ही पुन्हा फोन नका करू. अहो आता माझे 6 महिने 10 महिने झाले सर. अहो म्हणूनच तुमचा फोन घेतला. मी फक्त सांगतोय तुमच्या मार्फत इतर श्रोत्यांना. असं मी तर सांगतो सर की नेहमी लावल्यापेक्षा दुसऱ्याला चान्स द्या म्हणून. चला उत्तम भाऊ, धन्यवाद. छान वाटलं तुमच्याशी बोलून. आपण ऐकूया तुम्ही सांगितलेलं अनुसरा शिकवण बुद्धाची हे गीत. आकाशवाणी अकोला केंद्र आणि स्वागत आहे आपलं सूरसंवाद या कार्यक्रमात. नमस्कार समीर सर. नमस्कार, कोण बोलताय? मी अनिल वक्कर बोलतो मनसगाववरून. अनिल वक्कर मनसगाववरनं बोलतायत. अनिल भाऊ, स्वागत आहे आपलं. पहिलाच कॉल आहे माझा अकोला आकाशवाणीला. अरे वा, क्या बात आहे. खूप खूप स्वागत आपल्या पहिल्या कॉलचं. हे मुक्काम पोस्ट मनसगाव, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा. बरं बरं. म्हणजे गजानन महाराजांच्या सानिध्यात राहणं आहे तुमचं? हो, अगदी बरोबर. संत गजानन महाराज नगरीमधून बोलतो. हो हो हो. काय म्हणता, सांगा. बस काही नाही, आता पावसाळ्याला धीरे सुरुवात होईलच. बिलकुल. सगळेजण चातकासारखी वाट बघतात. तो येणारच आहे. देर सवेर तो बरसणार आहेच. तुमची पण शेतीवाडी आहे का? नाही, मटके बनवण्याचा व्यवसाय आहे. बरं बरं बरं. मग आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर थोडासा मंदावत असेल तुमचा हा व्यवसाय? हा व्यवसाय मंदावतो, पण आता कसं आहे, आता गणेश मूर्ती सुद्धा बनवणं चालू आहे. बरं. म्हणजे मग आता सध्या तर बिलकुल बिझी असाल तुम्ही, कारण की अवघ्या 2-3 महिन्यामध्ये पुन्हा गणेशोत्सव येतो. नक्कीच. आता आहे जवळजवळ गणेश उत्सव सुद्धा जवळच आलेला आहे. मातीच्या बनवता की पीओपीच्या बनवता आपण मूर्ती? नाही, मातीच्या मूर्ती बनवल्या जातात आमच्या इथं. चला, चांगली गोष्ट आहे. तुम्ही सुद्धा पर्यावरणाची काळजी घेता आहात, कारण की आकाशवाणीच्या माध्यमातून, इतर प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपण अनेकांना सांगत असतो की पीओपीच्या मूर्ती आपण घरी स्थापित करू नका, पर्यावरणाचं नुकसान करू नका. आणि अनिल भाऊ, तुम्ही जर तुमच्या हाताने मातीच्या मूर्ती घडवताय तर खरंच हा एक चांगला उपक्रम आहे. हो ना. कोण कोण असतं आपल्या घरी? आमच्या घरी आमचा सगळा कुटुंब परिवार आहे. सगळे एकत्र राहतात? सर्व एकत्र राहतात. हा. आणि आम्ही सर्वात आता आमची जे बरेचसे भावंड आहेत ते सुद्धा आम्ही मिळून मिसळून राहतो. अरे वा. या दिवसांमध्ये, आजच्या या धावपळीच्या काळामध्ये सगळे एकत्र आणि तुमचं संयुक्त कुटुंब आहे, ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आणि मी लोकांना एक संदेश देऊ इच्छितो. बिलकुल द्या ना. की बा जसं आता जे इलेक्ट्रिक हे जे फ्रीज वगैरे आलेलं आहे, बरोबर, परंतु तरी लोकांनी शक्यतोवर हे मातीचे जे मटके आहे आपले, यातलंच पाणी शक्यतोवर प्यावं. कारण मातीमधलं जे पाणी, आपण मातीमधलाच आपला जन्म आहे आणि पाणी सुद्धा त्या मटक्यामधलेच लोकांनी प्यायला हवं. हे फ्रीज मधलं जरी म्हटलं तरी हे घातकच राहील शेवटी. अनिल भाऊ, आपण सगळेच जण आणि शिवाय डॉक्टर सुद्धा हा महत्वाचा संदेश देत असतात की तात्पुरती जरी फ्रीजच्या पाण्याने आपली तहान भागत असली तरी नैसर्गिक दृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून माठातलं पाणी पिणं अत्यंत उपयुक्त, आरोग्यासाठी लाभदायक असतं. आणि त्याच्यामध्ये खूप जास्त चांगले गुण असतात जे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतात. त्याच्यामुळे तुम्ही एक सुंदर संदेश दिला जो तुमच्या व्यवसायाला सुद्धा पूरक आहे. आणि आकाशवाणीच्या आणि सूरसंवादच्या माध्यमातून आपण सुद्धा श्रोत्यांना सांगूया की माठातलं पाणी जरूर प्या, फ्रीज मधलं पाणी कमी करा पिणं. आणि अनिल भाऊ, आज सूरसंवाद कार्यक्रमात काय ऐकायचं आपल्याला? आज मला एक गीत ऐकायचं होतं, ते राही मनवा दुःख की चिंता क्यों सताती है, दुःख तो अपना साथी है. दोस्ती चित्रपटातलं गीत आहे.
अगदी बरोबर. हा राजश्री प्रोडक्शनचा हा चित्रपट आहे. अत्यंत सुंदर गीत आपण निवडलेलं आहे. काही मित्रमंडळींची नावं सांगू इच्छितो माझ्या. खरं तर मित्रमंडळींची आपण इतका सुंदर संवाद साधला. आपण संवाद साधणं महत्वाचं आहे. ज्या श्रोत्यांची नावं आपण घेतात ती खरं तर जोडली जातात, पण त्यापेक्षा त्यांनी फोन कॉल करावा, पत्र पाठवावी, आकाशवाणीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावं. तरी सुद्धा तुम्हाला जाता जाता नाराज करत नाही. कोणते श्रोते आहेत? चालेल चालेल. आमची काही मंडळी आहेत मनोज गावचे, गोपाल तायडे, संगपाल भोजने आणि अंकुश वागकर हा मुलगा आहे. FM ऐकत असतो अकोला आकाशवाणी. शांताराम कंडारे हा माझा एक मुंबईचा मित्र आहे. बर, आम्हा सर्वांना हे गीत ऐकायचं होतं. या सर्वांना आमचा नमस्कार आणि तुमच्या समवेत आपण सुद्धा आनंद घेऊया दोस्ती चित्रपटातील या गीताचा. राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है. आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. बोला. सर मी जामोदवरून बोलून आलो, सुरेश अंबालकर सर. स्वागत आहे आपल्या फोनचं. बोला, काय म्हणता सुरेश भाऊ? मी दोन्ही डोळ्यांना हे अपंग आहे सर. दोन्ही डोळ्यांनी आपण दिव्यांग आहात. हा सर, हा सर. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करता? आता मी सध्या घरी आहे. कसं गाज हे गोळ्या बिस्किट एक सर. असं असं. मग हे दिव्यांग आहात हे जन्मता आहात की नंतर आलेलं आहे कुठल्या अपघाताने? नाही जन्माता सर, जन्माता सर. अच्छा, हा सर. बरं. आणि सध्या वय काय मग आपलं? हे 40 वर्षाचा आहे सर. अच्छा. आणि मग परिवारामध्ये आपल्या सोबत कोण आहे? नाही सध्या मी एकटा आहे सर. हे हो का? माझे भाऊ आहेत. हा माझे भाऊ अलग राहतात, मी अलग राहतो पेशल. मग तुमची काळजी कोण करतं? तुम्हाला जेवायला कोण घालतं? मी स्वतःच करतो सर. हे बाजूला डबा लावला सर. बरं 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 बरं. बाकी तब्येत चांगली आहे ना? हा तब्येत चांगली आहे सर. ऊन खूप तपून लागलं बा सर. ऊन तर खरंच सगळेजण हैराण आहे. हे पाणी यायला पाहिजे बा सर. येईल येईल, लवकरच येईल पाऊस. हा पाणी यायला पाहिजे हा. सर. मी काय म्हणतो सर, हा माझ्या मित्राची नाव सांगू ना सर. मित्रांची नावं नका सांगू, आपल्याला गीत कोणतं ऐकायचंय ते सांगा. हे पावसाबद्दल गीत ऐकायचं सर. नक्की नक्की. पावसाची वाट पाहणारं गीत आपण ऐकूया. तुम्ही कार्यक्रम मस्त देता सर, मी ऐकत असतो सर. धन्यवाद धन्यवाद. तुमच्यासारखेच अनेक दिव्यांग बांधव आहेत. ते आकाशवाणी मात्र अगदी मनापासून ऐकतात आणि कान देऊन ऐकतात आणि अगदी छोट्या मोठ्या सगळ्या चुका असोत, चांगल्या गोष्टी असोत, त्या सगळ्या आमच्यापर्यंत कळवतात. त्याच्यामुळे सुरेश भाऊ तुम्ही सुद्धा नियमित आकाशवाणी ऐकत राहा आणि आपण तुमच्या आवडीचं हे पावसाचं गीत ऐकूया. कार्यक्रम सूरसंवादला आपला फोन लागलाय. बोला. हा सर, उगवरून बोलून राहिलो, गणेश साखरकर. किती दिवसापासून आज फोन लागला? किती वर्षापासून? अच्छा, अनेक वर्षांपासून आज फोन लागला. हा सर. बरं बरं. बोला बोला. मग पटपट तुमच्या आवडीचं गीत सांगून द्या एकदम. गण गण गणात बोलते. बरं. माझ्या मुलीचं नाव ईश्वरी गणेश साखरकर. खूप जुने श्रोते आहोत सर आम्ही तुमचे. त्यावेळेस संजीव ठाकरे होते. हो, ठाकरे साहेब आता नुकतेच रिटायर्ड झालेले आहेत. नवनवीन मंडळी आकाशवाणीमध्ये आलेली आहे. नवनवे कार्यक्रम सुद्धा आकाशवाणीने सुरू केलेले आहेत. आपण किती वर्षांपासून अकोला आकाशवाणी ऐकता? सर कमीत कमी झाले असतील 15-16 वर्ष झाले. एक अंदाज. बरं बरं. बऱ्याच वर्षांपासून ऐकताय. त्यावेळेस पासूनही फोन नाही लागला. आता नेमका फोन हाती घेतला. गजानन महाराजचं गीतच सांगतो म्हटलं, फोन लागला बघा बरं. म्हणजे गजानन महाराज तुमच्या मनात होते, ते लगेच तुमची हाक ऐकली आणि कार्यक्रमाला फोन लागला. आणि सेवादेरी शेगावले. बरं बरं. अरे वा, क्या बात आहे. महाराजांची सेवा घडते तुमच्या हातून. आपण काय करता उगव्याला? उगव्याला सर हे काही स्वतःची गाडी आहे, छोटा हत्ती. बरं. हा, गाडीवर जातो आणि नंतर सेवा असते एका महिन्यातून 5-6 दिवस. रेडिओ घरी आहे की तुमच्या गाडीमध्ये आहे? गाडीमध्ये आहे, घरी आहे, मोबाईल मध्ये. अरे वा वा वा. आणि बाबाले तर ते त्याच्याशिवाय जमतच नाही. एफएम ला हेच करतात ते. त्यांना नमस्कार सांगा आमचा. हो सर. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गजानन महाराजांचं गीत. गण गण गणात बोलते. बोला, आकाशवाणीला फोन लागलाय. कोण? समीर शिरोळकर आहे भाऊ. हो, बोलतोय. मी अनिल राठोड बोलतो, वनोजा. अनिल भाऊ, वनोज्याला काय करता? काही नाही, पहिले याटो चालू. हा. आता हाफ तिकीटच्या याटो बंद झाले आता. अच्छा, एवढा परिणाम झाला का एसटी महामंडळाच्या योजनेचा? हो. बरं बरं बरं. मग आता तुम्ही दुसरा व्यवसाय कोणता सुरू केला? आता हे बकऱ्या घेतल्या. बरं.
बकऱ्या आपला किसान वाणीवर कार्यक्रम ऐकत असतो. अत्यंत माहितीपूर्ण उपयुक्त असे कार्यक्रम आकाशवाणीवरनं आणि किसानवाणीमधून सुद्धा प्रसारित होतात. नियमित ऐकत जा. सगळे श्रोत्यांच्या आणि शेतकरी बांधवांच्या महत्वपूर्ण अशा उपयुक्ततेचेच कार्यक्रम आपण प्रसारित करतो. पण तुम्हाला कोणते आवडतात विशेषतः? आम्हाला तर जे जे कार्यक्रम आपण तयार करून आमच्यासाठी ऐकवता ते आम्हाला आवडते. बरं. मग सकाळी अगदी 5:45 पासून रेडिओ सुरू असतो का? हो. बरं. FM लावतो मोबाईलवर. हा. खिशात टाकून बकऱ्याकडे जात असतो. आता मोबाईलचा तो एक उपयोग छान आहे. म्हणजे आता कॉर्ड वगैरे लावायचं काम नाही, मोबाईलमध्ये आकाशवाणी ऐकायला मिळते. लावून गेले की दिवसभर चालू आहे. आपल्या परिवारात कोण कोण असतं? 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे. आणि मुलं काय काय करतात मग? एकाचं लग्न झालं, सून आहे. बापरे, बरीच मोठे मोठे मुलं आहेत. किती बकऱ्या आहेत तुमच्याकडे? 10-15 आहेत. चला, चांगलं आहे. 10-15च्या आणखीन 30-35 होत. याच आमच्या सदिच्छा आहेत तुम्हाला. हे किल्ल्याची जे बॅच असते ते विकून टाकली मी मागच्या 8 दिवसा अगोदर. असं का? त्याचं काय कारण समजा? नाही, आता पावसाळ्यात ते किल्ले असते का नाही 7-8 महिन्याचे, ते हिरव्या पाल्याने त्याच्यावर रोगराई जास्त येते. हो, पावसाळ्यामध्ये जनावरांवर रोगराई येते. बरं अनिल भाऊ, गीत कोणतं ऐकायचंय? बघावत द्या ना, नागांचा होतोय तेरा. ठीक आहे अनिल भाऊ, आकाशवाणी अकोला केंद्राला आपला फोन लागला, धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं. बघा, मैं श्याम संतानी बोल रहा था सिंधी के अकोला से. संतानी जी, बहुत बहुत स्वागत है और प्यार भरा नमस्कार आपको. आप हमारे बहुत पुराने श्रोता है. चलिए, आज क्या वार्तालाप होगा आप में और हम में? सबसे पहले तो अभी 20 अगस्त को हमारा श्रोता सम्मेलन होता है जैसे जी, तो 20 अगस्त को श्रोता दिवस मनाते हैं अपन. हाँ. तो 19 और 20 अगस्त को भिलाई में प्रोग्राम है, पूरे हिंदुस्तान से श्रोता जमा होंगे भिलाई में. हाँ. तो वहाँ पे जितने भी श्रोता हैं सुनने वाले, अभी तो हालांकि बहुत टेक्नोलॉजी बदल गई है और रेडियो एक माध्यम था पहले और अभी बहुत चेंजेस हो गया है. अभी तो सब मोबाइल में सुन लेते हैं, लेकिन जो रेडियो का अपना एक आनंद अलग ही आता है. हाँ जी. और दूसरी बात कहना चाहूंगा कि वहाँ जैसे श्रोता हम मिलते हैं, सभी श्रोता कि कौन है कैसे, जैसे आप भी हैं, आप पर्दे के पीछे बैठे हैं, हम आपको जानते नहीं, लेकिन जब आप सामने आएंगे तो इतनी खुशी होती है कि नहीं बात कर रहे किससे और कौन है. ये बात बहुत सही की आपने श्याम भाई, क्योंकि जिनके हमेशा हम खतों के जरिए, आकाशवाणी के जरिए नाम सुनते हैं, वो जब अपने सामने आते हैं, अच्छा मैं ये हूँ, अच्छा मैं ये हूँ, तो एक अलग ही खुशी हमें चेहरे पर दिखाई देती है कि अच्छा जिनके नाम सालों से सुन रहे वो ऐसे है, ये है करके. और इतनी खुशी होती है जब वो श्रोता एक दूसरे से मिलते हैं ना वहाँ पे बहुत दिनों के बाद, तो बहुत ही प्रसन्नता होती है. ऐसा लगता है कि कोई रिश्तेदार से भी ज्यादा खुशी मिलती है. कोई अपना घर का सदस्य मिला है. हाँ, उससे भी ज्यादा ऐसा लगता है करके. हाँ. और अपनी अकोला आकाशवाणी तो मेरे ख्याल से पूरे महाराष्ट्र में पहले नंबर पे है और रहेंगी पत्रों के माध्यम से. धन्यवाद. और पूरे प्रोग्राम के माध्यम से जी. और जितने पत्र आप लोग शामिल करते हैं सभी श्रोताओं के, तो वो इतने खुश हो जाते हैं कि और भी उनकी उत्साह बढ़ जाता है पत्र लिखने का. जी जी जी. और संतानी जी, अपने भाग में से कितने लोग जा रहे हैं फिर इस बार भिलाई को? भिलाई को अभी जैसे बहुत सारे, जैसे अकोला एरिया से तो 200-250 लोग जा रहे हैं यहाँ से. अच्छा. हाँ, आजू बाजू के जितने हैं ना, जितने अकोला जिले के, अकोला जिला है, जलगांव है, औरंगाबाद है, तो सबसे ज्यादा अकोला एरिया के ही वहाँ पहुँचेंगे, मेरे को ऐसा विश्वास है. जी जी जी. और इतने बड़े सम्मेलन के लिए समय निकालना सपने बहुत बड़ी बात है. आज के जमाना में पैसे सबके पास है लेकिन समय नहीं है. और मुझे बताइए कि अकोला से भिलाई के लिए ट्रेन है डायरेक्ट? सीधी ट्रेन है, 10 ट्रेन है मेरे ख्याल से. 10 सीधी ट्रेन है. अच्छा. हाँ, अच्छा. बिल्कुल सुटेबल है. यहाँ से रात को बैठना है, सुबह वहाँ पहुँचना है, प्रोग्राम अटेंड करना है 19 से 20 का. मैंने इसलिए भी ये सवाल आपसे पूछा कि अपने श्रोता जान जाए कि यहाँ से डायरेक्ट ट्रेन है. जिनको पता नहीं है उनको अपने संवाद के माध्यम से ये पता चल जाएगा. बिल्कुल बिल्कुल सर, मैं बताना चाहूंगा कि 10 ट्रेन है मेरे ख्याल, 10 से भी ज्यादा ट्रेन है सीधी भिलाई के लिए. जी. हाँ, और इतना बड़ा सम्मेलन जो कर रहे हैं वहाँ पे, मैं तो बोलता हूँ जो भी सम्मेलन जहाँ भी होता है ना, धन्यवाद है उनके सम्मेलन को कि इतना समय निकालने के बाद सब श्रोता जमा होते हैं. जी जी जी. उनका रहने का व्यवस्था, आने जाने का व्यवस्था, जितने भी आप जैसे
अनाउंसर लोग आते हैं वहाँ पे, हाँ, वो उनके लिए भी रहने की व्यवस्था भी बहुत अच्छे से करते हैं सम्मेलन वाले। और देखिए ना तो मैं संतानी कहना- जी, मैं और एक बात बताना चाहूंगा कि आप भी अकोला में हैं, हम भी अकोला में हैं, पर बिल्कुल। अपने काम के रोज के भागदौड़ भरी जिंदगी में अपनी मुलाकात यहाँ नहीं हो पाती, पर अपन जाकर भिलाई में मिलते हैं। बिल्कुल सही बात बताया। जी जी जी, यानी लोकल अकोला क्षेत्र होने के बाद भी आपसे मुलाकात नहीं हो पाती है। बिल्कुल बिल्कुल। तो मैं ना ये कहना चाहूंगा कि ये जो है ना, जितने भी श्रोता है उनको लिए मैं डेडिकेट करना चाहूंगा, 100 साल पहले मुझे तुमसे प्यार था, आज भी है और हमेशा रहेगा। बिल्कुल, आकाशवाणी का प्यार है, श्रोताओं का प्यार है, और मैं ये भी शुभकामनाएं इस अपने संवाद के माध्यम से देना चाहूंगा कि ये जो श्रोता सम्मेलन है ये आगे भी 100 साल तक होता रहे और बिल्कुल, अपनी बिल्कुल। आकाशवाणी भी दिन दुगनी रात चौगनी तरक्की करती रहे। करते रहे, बिल्कुल बिल्कुल। चलिए सुनते हैं आपकी पसंद। हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र। मी श्रीधरराव फलके बोलतो इतोऱ्याहून. बोला, श्रीधर भाऊ कुठून बोलताय? इतोऱ्याहून बोलतो, तालुका दर्यापूर. बरं बरं, काय म्हणता सांगा. बाकी ठीक आहे, तुम्ही सांगा, तुम्ही कोण बोलता सर? मी कार्यक्रम सूर्यसंवादसाठी समीर शिरवळकर बोलतो. हो का? काय म्हणता, कसे आहात, काय चाललंय सध्या गावाला? गावाला काही नाही, सध्या आता ऊन आहे, जास्त ऊन आहे इकडे, उन्हाळा. मग शेताची तयारी वगैरे करून ठेवली का? शेताची तयारी, आता पाऊस पाहिजे ना, आता पावसाची वाट पाहणं चालू आहे. बिलकुल बिलकुल, सगळेच जण वाट पाहतात आहे, त्याच्यामुळे येईलच तो. आणि आपल्याला गीत कुठलं ऐकायचंय श्रीधर भाऊ आज? आज गीत पावसाचंच ऐकायचं आहे. पावसाचं एखादं लक्षात आहे की आम्ही आमच्या आवडीचं द्यायचं? नाही, तुमच्या आवडीचं द्या ना सर. चालेल चालेल. आणि श्रीधर भाऊ, आणखीन आपल्या परिवारामध्ये कोण कोण असतं? परिवारामध्ये माझी पत्नी आहे कल्पना फलके, हा, आणि माझी मुलगी इथंच आहे, आता अधिक महिन्यासाठी आलेली आहे. अच्छा. कंचन बोंडे, शेलू बोंडे इथली आहे ते. बर. माझी नात आहे रावी बोंडे. बर. माझा मुलगा आहे ज्ञानेश फलके. बर. आणि श्रीधर भाऊ, मुलीला बोलवलं तुम्ही अधिक महिन्याकरता, तुम्ही जावई म्हणून सासूरवाडीला गेले होते की नाही? हा, आम्ही गेलो होतो ना, दोघं जण गेलो होतो. अरे वा वा वा, जावयाचा मान असतो या दिवसांमध्ये. हा हो, गेलो होतो, बोलावलं होतं आम्हाला पण. बरं बरं बरं. सासूरवाडी कुठली आहे तुमची? सासरवाडी जांबा, मूर्तिजापूर मध्ये. बरं बरं, फार दूर नाहीये. नाही, जवळच आहे. चला, चांगली गोष्ट आहे. मुलगा 10वीला होता म्हटलं यावर्षी. किती टक्के मार्क मिळाले? 82% मिळाले त्याला. वा वा, माझ्या मुलीला 81% मिळाले. हो काय, अभिनंदन. तुमचं सुद्धा अभिनंदन. हो. आणि या अधिक महिन्याच्या सुद्धा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा. हा, पुरुषोत्तम मास म्हणतात या महिन्याला. एक वेगळंच महत्व असतं, कारण दर 3 वर्षांनी येणारा हा एक महिना असतो. हो हो. त्याच्यामुळे याच्या शुभेच्छा आपल्याला. आणि ऐकूया तुमच्या आवडीचं आमच्या आवडीचं हे. श्रोते हो, सूरसंवाद हा कार्यक्रम आपण ऐकलात. एक नम्र निवेदन, आज ज्या श्रोत्यांचा फोन सूरसंवाद या कार्यक्रमाला लागला आहे त्यांनी कृपया यानंतर 3 महिन्यांनी फोन करावा. फोन नंबर 0724 245 6461 आणि फोन करायचा आहे दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. सूरसंवाद, अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. आजच्या या सूरसंवाद कार्यक्रमासाठी आपल्याला तांत्रिक सहाय्य मिळालं होतं पांडुरंग टिकार यांच्याकडनं. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं होतं. सादर करते होते विनोद गवळी. आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. श्रोते